गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया म्हणजे कम्प्लीट पॅकेज आहे. याच्यात सगळं आहे, सगळं आहे. फक्त शास्त्र में जो बात है वो करने के हाथ है. आणि करणं म्हणजे सातत्य, सतत अभ्यास. दररोज ही साधना झाली पाहिजे, त्याच्यात सातत्य राखलं गेलं पाहिजे. पण खूपच थोड्या लोकांना हे जमतं. का? कारण त्या साधनेविषयी प्रेम नाही, त्या साधनेविषयी आदर नाही. करायचं म्हणून करायचं, जमलं तर करायचं, झालं तर ठीक आहे, नाही झालं तर ठीक आहे. गाजराची पुंगी वाजले तर वाजले, नाहीतर मोडून खाल्ले. या भावनेमुळे सातत्य राखलं जात नाही. पण हा माझा अनुभव आहे, हा माझा अनुभव आहे. एक तो ब्रेक थ्रू यावा लागतो. जसा एखाद्या व्यवसायामध्ये एक ब्रेक थ्रू यावा लागतो. पहिल्यांदा कुठलाही व्यवसाय आपण चालू केला की लगेच काय आपल्याला नफा दिसत नाही. एक ब्रेक थ्रू आला की मग हळूहळू नफा दिसायला लागतो. हळूहळू नफा दिसायला लागला की आपल्याला तो आपला व्यवसाय आवडायला लागतो. पण आपण व्यवसाय चालू केला आणि ब्रेक थ्रू यायच्या आधीच आपण लगेच नाही नाही हा व्यवसाय काही चांगला नाहीये, आपण दुसरा करू. लगेच आपली मनाची वृत्ती काय आहे? सस घेऊ की मास घेऊ. आणि लगेच आपण साधना बदलून टाकतो. दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग. कधीही तसं करू नये. जोपर्यंत हा ब्रेक थ्रू येत नाही तोपर्यंत सतत अभ्यास. एकही दिवस खंड पडता कामा नये. आणि ही कमिटमेंट असली पाहिजे स्वतःची स्वतःशीच. कुणाला दाखवण्याकरता करू नका. मला काही प्राप्त होईल या आशेनेही करू नका. कारण तुम्हाला सांगतो, अपेक्षेच्या मुळाशी दुःख असतं. अपेक्षा ठेवली की मग मला लवकर मिळावं ही दुसरी अपेक्षा चालू होते. आणि जोपर्यंत तुमचं जुनं जुनं जे कार्मिक कार्मिक गार्बेज आहे, कार्मिक गार्बेज म्हणजे काय? जन्म जन्मांतरी केलेल्या कर्मांचा कचरा, त्याचं डिक्लटरिंग होत नाही तोपर्यंत या साधनेच्या प्रती आनंद आणि प्रेम उत्पन्न होत नाही. आणि जोपर्यंत आनंद आणि प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत सातत्य ठेवता येत नाही. पण एकदा का आनंद आणि प्रेम उत्पन्न झालं कशाच्या प्रती? या साधनेच्या प्रती, तर सातत्य ठेवायला सांगायची तुम्हाला गरज नाही. साधना आपोआप होते. आणि या साधनेचा क्रक्स काय आहे? अवेअरफुल ब्रीदिंग. अवेअरफुल ब्रीदिंग. फक्त जाणीवपूर्वक श्वास घ्या. मला माहित आहे दररोज इथे यायला जमणार नाही. मला माहित आहे दररोज इथे यायला जमणार नाही. आपण गृहस्थाश्रमातले माणसं आहोत. कधी जमतं, कधी नाही जमत, कधी ही अडचण, कधी ती अडचण. पण तुम्हाला सांगतो, अवेअरफुल ब्रीदिंगला काही अडचण आहे का? हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणजेच जाणीवपूर्वक श्वास आणि म्हणजेच अखंड नामस्मरण. आणि अखंड नामस्मरण जर तुम्ही करत राहिलात तर आपोआपच हळूहळू या साधनेच्या प्रती सजगता यायला लागते. खरोखर तुम्हाला जाणीव होते. काय? आज जर भस्त्रिका प्राणायाम केला नाही तर माझी ऊर्जा कुठेतरी कमी वाटते. ऊर्जान्वित, जसं जेवण केलं नाही तर जसं आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं, तसं भस्त्रिका प्राणायामाची भूक लागली पाहिजे. भूक. आणि आज मी भस्त्रिका प्राणायाम केला नाही, आज मी कपालभाती प्राणायाम केला नाही, आज मी अनुलोम विलोम प्राणायाम केला नाही, याची तहान आणि भूक जशी लागते तशी दररोज लागली पाहिजे. आणि जेव्हा एकाच ठिकाणी एकाच आसनावर सतत एकाच दिशेने तुम्ही एक साधना करतात तेव्हा सतत अभ्यास बनत बनत बन जाय. रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. एका दिवसात रोम हे शहर वसलेलं नाही. जर जर तुम्हाला जीवनाचं अंतिम लक्ष गाठायचं असेल
कोणतं? भगवत प्राप्तीचं. परम आनंद, अखंड आनंद, सच्चित आनंदाची प्राप्ती करवून घ्यायची असेल तर सतत अभ्यास. ही काही 2020ची मॅच नाहीये. 20 दिवस केलं, 10 दिवस केलं, 2 दिवस केलं आणि सोडून दिलं. नो, दिस इज नॉट अ 2020 मॅच. ही ही काय आहे? कसोटी मॅच. कसोटी म्हणजे टेस्ट मॅच म्हणतात याला. ही टेस्ट सिरीज आहे, टेस्ट मॅच आहे. आणि या मॅच मध्ये दमायचं नाही, या मॅच मध्ये थकायचं नाही. सतत साधनेच्या प्रती सजग आणि जागृत राहिलं पाहिजे. फक्त सकाळी आपण देवकर्म करतो तेवढ्यापुरतं मी म्हणत नाहीये. ही सजगता तुमच्या सकाम कर्मात, म्हणजे तुम्ही साधना केल्यानंतर जी सेवा करतात. कोणी डॉक्टर असेल तर तो पेशंटची सेवा करतो, कोणी कुटुंबात असेल तर त्याच्या कुटुंबियांची सेवा करतो, कोणी नोकरीत असेल तर तो त्याच्या मालकाची सेवा करतो. पण ही सेवा करताना, ही सकाम उपासना करताना काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सजगता असली पाहिजे. चराचरात परमेश्वर, गण गण गणात बोते, हा भाव आपला असला पाहिजे. आणि सर्वात शेवटी रात्री झोपताना जेव्हा तुम्ही काय करतात? शांती कर्म करतात, साधना, सेवा, सत्संग करतात. आणि हे शांती कर्म म्हणजे काय? सद्ग्रंथांचं वाचन म्हणजे सत्संग. सद्ग्रंथांचं वाचन आणि त्या सद्ग्रंथांच्या सत्संगाच्या माध्यमातून काय जागृती होते? ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे सर्व काही बाबा, तन मन धन जो कुछ है सब तेरा. आपण त्याला समर्पित होऊन जीवन जगतो, विश्व शांतीसाठी प्रार्थना करतो. जे जे वांछील तो ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. दिवसभरात जर काही दुर्दैवाने एखादा खल म्हणजे एखादा वाईट मनुष्य आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आला असेल तर आपण काय प्रार्थना करायची? खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. येणे बरवे ज्ञान देवे, सुखिया झाला. विषय समजला का तुम्हाला? ह्याच पसायदानाने ज्ञानेश्वर महाराज सुखिया झाले, त्यांना परम आनंदाची प्राप्ती झाली. आणि तुकोबारायांनी या अनुभूतीचं वर्णन, आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाची. या परम आनंदाचे पायीक होण्यासाठी, हा सच्चिदानंद प्राप्त करून घेण्यासाठी ही साधना आहे. आणि या साधनेमध्ये सातत्य, परसिवरन्स इज द की ऑफ सक्सेस. आणि परसिवरन्स म्हणजे ती चिकाटी आणि ते सातत्य निर्माण होण्यासाठी या साधनाच्या प्रती तुम्हाला काय उत्पन्न झालं पाहिजे? प्रेम आणि आदर, भगवंताच्या प्रती समर्पण. बघा काय परिणाम होतो, काय परिवर्तन होतं. आणि हे प्रेम आणि हा आनंद उत्पन्न होण्यासाठी मी म्हणतो पहिले अनुभव घ्या. पहिले या 3 महिन्यात तुमची भूक कमी झाली पाहिजे. अखाद्य जे आहे, जे असात्विक आहे, जो तामसिक आहार आहे, त्याच्याकडे बघितल्यावरच तुमच्या लक्षात येतं की हे खायला नको. आतून आवाज येतो की नाही, हे खायचं नाही. कोणी अमुक खातो का, तमुक खातो का, तो प्रश्न सोडून द्या. पण जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. आणि हा जो थर्मामीटर आहे ना, हा तुमच्या आतच बसून जातो. किती खायचं, कुठे खायचं, कसं खायचं, हे तुम्हाला शिकवायची गरज पडत नाही. आपोआपच आतून उपसतं काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे, हे आपोआप कळतं. यालाच म्हणतात खरं साधनेचं फलित. आणि हा सेन्सर तुमच्या आत डेव्हलप झाला पाहिजे. नाहीतर मस्त चमचमीत दिसत होतं, मिसळ दिसत होती, वडापाव दिसत होता, वडापावचा सुगंध पसरत होता आणि मी घेतला खाऊन. हो, यालाच काय म्हणतात? अपरिग्रह. जेवढं पोटाला लागतं ना तेवढंच घेणे, जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच घेणे, याला म्हणतात अपरिग्रह. प्रत्याहार. अपरिग्रह म्हणजे वस्तूच्या स्वरूपात, आणि प्रत्याहार म्हणजे आपण जे खातो, किती खातो. नाहीतर पुरणपोळ्या आवडतात म्हणून घेतल्या 4 पुरणपोळ्या खाऊन आणि नंतर झालं अजीर्ण. दिस इज रॉंग. साधनेमध्ये हे अपेक्षित नाही. पण तुम्हाला सांगू का, आयुष्य जगताना कधी आपण जिंकतो तर कधी हारतो. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह, प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्याकडे पाहण्याचा, याच्यावर ते डिपेंड करतं.
एक चांगली मल्टीनॅशनल कंपनी आणि दोन चांगले मित्र, एक मॅनेजर आणि एक असिस्टंट मॅनेजर. दोघंही एकदम जीवाभावाचे मित्र, एकदम छान आनंदाने आणि एकाच बिल्डिंग मध्ये राहायचे. दोघांचा कौटुंबिक जिव्हाळा खूपच, देणं घेणं, दोघांच्या बायका अगदी बहिणी बहिणींसारख्या राहायच्यात. याच्या घरी जर काही शिजलं तर तिच्या घरी ते खायला मिळायचं, आणि त्याच्या घरी काही स्पेशल झालं तर याच्या घरी ते खायला मिळायचं. इतकं त्या दोघांचं काय होतं, अतूट नातं होतं. मोठा होता शामराव आणि छोटा होता बाबूराव. मोठा होता शामराव, त्याला पगार जरा जास्त होता कारण तो मॅनेजर होता. याला पगार थोडा कमी होता कारण हा असिस्टंट मॅनेजर होता. दोघांचं एकदम सगळं आनंदात चालू होतं, सगळं आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. कंपनी कंपनी या दोघांवरच ऍज गुड ऍज डिपेंडंट होती. कंपनीचा डायरेक्टरला हे दोघही लोक म्हणजे एक डावा हात आणि एक उजवा हात असं वाटायचे. आणि अचानक अचानक शामराव कार ऍक्सिडेंट मध्ये गेला. कार ऍक्सिडेंट मध्ये गेला. दुःखाचा डोंगर कोसळला दोघं फॅमिलीज पार दुःखात बुडून गेल्यात. काय असं वाटायचं म्हणजे बाबूरावच्या घरात तर म्हणजे त्या शामरावच्या भावाने येऊन क्रियाकर्म एवढं केलं नसेल, एवढं कोणी केलं, बाबूरावने केलं. विषय लक्षात येतोय का तुमच्या? इतकं त्यांचं घनिष्ठ प्रेम. आता सगळं दुःख वगैरे सावळलं, दशक्रियाविधी झाला. मालकाने फोन केला आणि मालकाने सांगितलं की आता तुम्हाला त्यांची जागा घ्यावी लागेल, तुमचा पगार वाढवण्यात आलेला आहे, तुमचा पगार 50,000ने वाढवण्यात आलेला आहे, तुम्ही आता मॅनेजर झालेला आहात. आता काय झालं? बरं झालं शामराव गेले. विषय आला का तुमच्या लक्षात आला? मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पारे, मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. बघा कशी असते आशा, माया, ममता, आणि कसं आपण आपलं जीवन गुरफटलेलं असतो. घटना एकच आहे, शामराव कार ऍक्सिडेंट मध्ये गेलेत, दुःख झालं, पण या दुःखात सुखाचं बीज होतं. कुणासाठी? बाबूरावसाठी. विषय नीट समजून घ्या. आज जे युद्ध चालू आहे, या युद्धानंतरचा जो काळ आहे, या काळात जर आपल्याला बाबूराव बनायचं असेल तर साधना, सेवा, सत्संग म्हणजेच चैतन्याच्या मार्गावर राहिलं पाहिजे. 2034 पर्यंत जवळ जवळ 1/3 जग नष्ट होणार आहे. हे मी भाकीत करत नाहीये, मला काही भविष्य समजत नाहीये किंवा मी भाकीत पण नाही, पण तुम्ही तुमच्या महर्षी पतंजली क्रिया योग रत्नवेवर लिहून ठेवा. अरे कोरोना ही फक्त सुरुवात होती. 2034 पर्यंत 1/3 जग नष्ट होणार. आणि याच्यात आपण नशीबवान आहोत की आपण कोरोना नंतर सुद्धा जिवंत आहोत. येस ऑर नो? कोरोनामध्ये बरेच रथी महारथी गेलेत की नाहीत? आपला नंबर, आपलं तिकीट फाटलं नाही म्हणून आपण नशीबवान आहोत. आणि इथून पुढेही 1/3 जग नष्ट होणार आहे 2034 पर्यंत. आणि याच्यात आपली तिकीट फाटू नये असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? सतत अभ्यास. बनत बन जाय. सुख आणि दुःख एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आणि आता हे सगळं जग संक्रमण काळातून जात आहे. अनेक ठिकाणी कुठे आपण जर न्यूज बघितल्यात ना, तर कुठे खून होत आहेत, कुठे दरोडे होत आहेत, कुठे बलात्कार होत आहेत, जिकडे तिकडे अशांतता. आणि युद्धाचा तर विषय तुम्ही सोडून द्या. 700, 800 लोक या फिगर ज्या आहेत ना, सरकारी फिगर्स आहेत, लक्षात घ्या. पण जेव्हा त्या नुकसान झालेल्याचे फोटो बघावेत तेव्हा आपल्याला पटत नाही की इथं फक्त 100 माणसं मेले असतील. कुठे विमान दुर्घटनेमध्ये एका क्षणात 200-300 लोक जातात. विषय समजून घ्या. कुठे केदारनाथला गेलेले भक्त सुद्धा हेलिकॉप्टर अपघातात जातात. हे जे सगळं चाललेलं आहे, हा जसं प्रसूती वेदना
सहन केल्याशिवाय नवनिर्माण म्हणजे त्या बाळाची उत्पत्ती होऊ शकत नाही. बाळ जन्माला घालताना आईला प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. अगदी तसंच नवनिर्माण करण्यासाठी जग या प्रसव वेदनेतून जात आहे आणि ही डिलिव्हरी प्रोसेस 2034 पर्यंत चालणार आहे. बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. त्याच्यासाठी स्वतःला तयार करा. आणि आजच्या पेक्षा मी उद्या जास्त सक्षम आहे या जगातल्या कॅलॅमिटीज सहन करण्यासाठी. आणि म्हणून मी जीव तोडून सांगतो, अंतःकरणपूर्वक सांगतो, दररोज फक्त स्वतःमध्ये किती टक्का सुधारणा झाली पाहिजे? 1% सुधारणा झाली पाहिजे. आणि या साधनेच्या प्रती आवड आणि प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. आवड आणि प्रेम म्हणजे सातत्य येईल. आणि असं सातत्य तुम्हाला प्राप्त व्हावं, तुम्हाला अनुभव यावा. इनफॅक्ट तुम्हाला अनुभव आलेलाच आहे. तुम्ही सगळे अनुभवी माणसं आहात. तुमचं जेवण कमी झालेलं आहे, तुम्ही ऊर्जान्वित महसूस करतात, तुम्हाला जे हवं ते प्राप्त होताना तुम्हाला जाणवत आहे. आणि तरीही सातत्य राखू शकत नाही. याच्यावर आत्ममंथन झालं पाहिजे. आत्ममंथन झालं पाहिजे. सातत्य इज द की ऑफ सक्सेस. सतत अभ्यास, असं सातत्य तुम्हाला प्राप्त व्हावं. या साधनेच्या प्रती, ब्रह्मज्ञानाने युक्त केलेल्या या ब्रह्मक्रियेच्या प्रती निष्ठा तुम्हाला उत्पन्न व्हावी, या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.